महाराज आलेत आणि आता प्रस्थान होत आहे स्टेजवर. आमची गुरुदेवांसोबत भेट झाली. आम्ही पोहोचलोय गौशालाला. ते कसं बघतायत, नवीन पाहुणे आले ना त्यांच्याकडे. हॅलो राजा राणी. राणी राजा काय राणी बघ खाली नाही, इथे आहेत, कमी आहेत पण आहेत. राजा का? त्यांना विचारा आ सकते क्या बोल आ सकते काय तुला विचारायचं, पण हे करतात लोक. तर तुम्ही निघून गेला म्हणजे अंदर जा सकते क्या? चला ते बोललेत आतमध्ये जाऊ शकता. त्यांनी ते असे बघतायत की आपण नवीन पाहुणे आलोय. या छोटे छोटे पण आहेत त्यांचे तिथे. हीर आहेत का? कोणत्या आहेत ह्या? कोणत्या आहेत ह्या? राजस्थानी दिसत आहेत ना. अच्छा. किती गोड आहेत त्या. त्यांना काहीतरी खायचं लागतंय. गोड. हे काय दगड आहे का? ते ना त्यांना हे ठेवतात, सॉल्ट ठेवतात त्यांना. कशासाठी मी विसरले, त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. हे इकडे आलंय. त्या पण आहेत बाहेर तिकडे, काही करायच्या. तर गाईज इकडे थोडेसे भांडण झालेले आहेत. ते दोघं जण भाऊ बहीण दिसत आहेत. WWE चालू आहे का? हो. एवढं तिकडे नको जायला, त्या सुटलेल्या आहेत. चला मागे आपण तिकडे जाऊयात नंतर. किती गोड आहे. काय ह्याचं नाव काय ठेवूयात आपण? ते बघते नाही, प्रेम शी इज नॉट मारते त्याला WWE. त्यांना वाटतं काहीतरी खायलाच आहे. काही नाही बाबा खायला. नाही चलो चला आता मित्रांनो, आम्ही आता मंडपला जाणार आहे. मंडप तिथं गेलं की तुम्हाला दाखवतो मंडप कसा आहे. बाहेरून दाखवलं होतं आधीच ना, आता आतून दाखवतो. आतमध्ये आहे का नाही काय ना व्हिडिओ? हो आहे का? चला बाय बाय. संध्याकाळी तिथे भजन वगैरे असतं, तर आपण अशा टायमिंगला जातो की तिथे भजन असेल आणि तिथे लाइटिंग पण होतं संध्याकाळी. कशाचं भजन? आता 4 वाजले. नाही मग आता जाता जाता तर वेळ लागेल ना. तसंही ही गोशाला खूपच लांब होती. एवढे काही लांब नव्हती गाईस, फक्त कुणाला तरी तशी वाटली ती. तुम्ही नाव नाही घेत आता कुणाला वाटली ते. तरी मस्त वाटतंय खूप. रोड खूप मस्त आहे. सनलाईट मस्त सनलाईट येतोय. तर मित्रांनो सगळं फिरून झालं आहे. जवळपास 5-7 किलोमीटर चाललो असेल. हो ना? हो 5 ते 7 झालं आहे सगळं. आणि हे जे मंडप होतं हे सगळं मी सगळ्यात शेवट ठरवलं होतं. सगळं फिरून आलो आणि मग इथं आलो सगळं बघायला. आणि आतमध्ये काय जाऊन नाही दिलं आम्हाला, म्हणजे एंट्रीच नाही आहे सध्या. तसंच तिथे जनरली भजन वगैरे असतं असं मी यूट्यूब व्हिडिओवरून बघितलेलं, पण आज काही नाही आहे मे बी. पण इथे आय गेस तिथे काहीतरी लोक म्हणजे ते खुर्च्या वगैरे टाकतायत, तर तिथे काहीतरी आहे असं मला वाटतं. काहीतरी फंक्शन वगैरे आहे, तर आम्ही विचार करतोय तिथे जाऊयात. आणि या मंडपच्या साईडने पण आम्ही सगळीकडं हे केलं, चक्कर मारले. व्ह्यू मस्त होतं कारण की जरा हे मंडप वरती आहे, हाईट जास्त आहे आणि सूर्य पण थोडा थोडा आहे, तर खूप छान दिसतंय. तर आता तिकडं फंक्शन आहे, त्या फंक्शनला जाऊयात, बघूया काय आहे तिथे. चालायचं का मग? चला मग भेटूया तिकडं. मित्रांनो आता 6:30 वाजले. शो चालू होतोय अजून त्यांची चालू आहे सगळे अरेंजमेंट. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, याच्यासमोर फंक्शन चालू होणार आहे. व्ह्यू बघा, सत्संग आहे काहीतरी. आणि इकडं लोकांचे फोटो चाललेत काढायचे.
तर आम्ही आधी तिकडं बसलो होतो त्या साईडला आणि आमच्या मॅडम म्हटल्या इकडं बसूयात. मग आधी आम्ही खाली बसलो, इकडं खुर्च्या नव्हत्या, मग खुर्च्या घेऊन आलो. तिकडनं खुर्च्या घेऊन आलेत आमचे साहेब, इकडनं कुठेतरी. हॅलो 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 चेक हॅलो का. आणि ग्रीड असतं ना ते बरोबर मी सेट केलं आता. चांगलीच गर्दी आली, मग अशा कोणीच नव्हतं 6:30 वाजता. आता वाढल्यात हळूहळू. आणि यांचे काय कोच चाललंय काय ना मगापासून. लव तयार करतात, LOV. होय का, काय भाऊ आहे मस्त. डोळ्यांना अजूनच छान दिसतंय त्याच्यापेक्षा, कॅमेरापेक्षा ऑन द स्पॉट मस्त वाटतंय डोळ्यांना. आणि सकाळी ध्वजारोहण केलेला तिकडे, तर तो माणूस आता तुम्हाला दिसत असेल, तो त्याने आता जस्ट ध्वज आपला काढलेला आहे. संध्याकाळ झाली, त्याने ध्वज काढलाय आता. 5 फ्लोअर आहेत ना. आणि बरोबर मस्त त्याने तिरंगाचा तीन हे केलंय. छोटे बच्चों के माता पिता से निवेदन है कि कृपया उन्हें लेकर आप पीछे की ओर बैठ जाएं ताकि ध्यान के दौरान किसी और को परेशानी ना हो. मित्रांनो तिकडून महाराज येत आहेत त्या साईडने. तर आम्ही तरी विचार करत होतो एवढे लोक काय एवढे थांबले लाईनमध्ये. अरे हे झालं जरा. बसणार आहे तिकडे मध्ये चेअर त्यांच्याकडे ठेवले. चेअर नाही ते काय म्हणतात त्याला, सोफा. तर महाराज आलेत आणि आता प्रस्थान होतं स्टेजवर. गरजू उभं राहिले, त्या साईडचं उभं राहिले बसले. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा. सर्वकार्येषु सर्वदा विनायका विनायका. ऐसा है प्रश्न के अंदर उत्तर छिपा हुआ है. असली स्वतंत्रता वही है जब हम ईश्वर के होगा अपने आप में. तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून आर्ट ऑफ लिव्हिंगपासून. आत्ताच थोडा सत्संग झाला, ते गुरुदेव आले होते, थोडासाच झाला. आमची गुरुदेवांसोबत भेट झाली. आम्हाला असं काही आहे नाही सत्संगाचं किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचं, पण असं मी विचार केलेला की ठीक आहे येऊयात म्हणून. तर आता आम्ही निघालोय आमच्या घराच्या दिशेने आणि मग तिथून आम्ही जेवायला जाणार आहे हॉटेलला, कारण की आता जेवण नाही झालं. किती 8 वाजले असतील.
तर चला आता बाय बाय.